हा ना, एवढा मोठा सिंगल पीस कार्पेट. एमिरेट्स पॅलेस मॅन्डरिन. खूप भारी वाटतं एकदम अबुधाबीला आहे. हे गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विंदेश. सो मंडळी, आज आपण चाललो आहे अबुधाबी सिटी टूरला आणि त्याच्यामध्ये भरपूर असे स्पॉट इन्क्लूड आहेत. तर ते अट्रॅक्शन आहेत. फर्स्ट आपला आहे मॉस्क आहे, या साईडने फोटोशॉप आहे आपलं, आणि भरपूरसे आहेत. मी तुम्हाला इथे मेन्शन करेन, तुम्ही बघा स्क्रीनवर. आणि या टूरसाठी आम्ही पे केले 4,338 रुपये 2 पर्सनसाठी. आणि ही आमची आयटिनरी आहे, तुम्ही पॉज करून बघू शकता. आणि आमच्यासोबत आणखी 4 जणंसुद्धा होती. त्यातले 2 जणं, एक कपल होतं ते पोलंडचे होते आणि एक आई आणि मुलगी होती ते नेदरलँडचे होते. प्लस या टूरमध्ये आम्हाला ड्रायव्हर कम गाईडसुद्धा होते आमच्यासोबत, जे आम्हाला इंग्लिशमध्ये पूर्ण माहिती देत होते. त्याच्यामुळे मी जास्त काही बोललो नाही, त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करावं लागते. तर मध्ये मध्ये मी व्हॉईस ओव्हर करत राहील. बट जिथे आमचे जे गाईड साहेब आहेत ते सांगत आहेत तिथे तुम्ही त्यांनी जे सांगितले ती इन्फॉर्मेशन ऐका. Look at this beautiful mosque on the left. It's called the Sheikh Zayed Grand Mosque. Will be our second stop. So we are going to visit first Miraj Museum, Islamic Art Center. After that, Sheikh Zayed Grand Mosque, and some places just drive through. After this, in between Zayed Sports City, the National Exhibition Center, Capital Gate Hotel. अबुधाबीमध्ये पोचल्यानंतर गाईडने आम्हाला सर्व माहिती दिली. आणि अबुधाबी ही UAEची राजधानी आहे. मिराज म्युझियम अबुधाबीला आता आपण आलेलो आहोत. काहीच बघा, मिराज म्युझियमला आपण भेट दिली आत्ता जस्ट. आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती. सो जुनं आर्किटेक्चर आर्ट्स वगैरे, म्हणजे आपलं तेच शॉल वगैरे. आणि आता पुढे चाललो आहे द ग्रँड मॉस्कला भेट देण्याकरता. सो चला जाऊया. One of the largest mosque here in United Arab Emirates in this country, and number 16 largest in the world after Makkah and Medina, both in Saudi Arabia. 4 minarets. The height of the minarets is 107 meter. When you guys enter to the main prayer hall, you can see there the floor carpet. It's a green color, only in one single piece. The world's largest carpet they have inside, and the carpet material used to be Iranian, Persian. And if you know that, or if you heard about, the Persian material is always expensive in the world, especially for carpet. And when you will visit the same prayer section, you will find there 3 chandelier. And the chandelier imported from Germany, the world's biggest chandelier they have inside, with real solid gold. And the construction of Sheikh Zayed Grand Mosque began in 1996 and finished in 2007. It will take 11 years to build this mosque. Over 3,000 workers and 38 contractors who worked together to finish it in 2007. So finally it was opened to the public at the first time in 2000. Grand Mosque can accommodate about 41,000 worshippers at the same time. 10,000 people can manage at the main prayer hall, and 31,000 people can manage at the courtyard area. So 41,000 people can accommodate at the same time. Did you know that, or anyone can guess how much money they paid for everything since they start to build this mosque?
सो गाईज आता आपण पोहोचलो आहे शेख जायद ग्रँड मॉस्क अबुधाबी येथे आणि आता आपण मॉस्कमध्ये एंटर करणार आहे. हे बघा मॉस्क ही पार्किंग आहे आणि त्याच्यासाठी ऑनलाईन बुक करावं लागतं रिझर्वेशन सीट आपल्या मॉस्कमध्ये एंट्री करण्यासाठी. ते चार्जेबल नाही आहे, फ्री आहे, बट रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. सो आम्ही आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर आता आम्ही एंटर करणार आहोत आणि तुम्हाला मॉस्कसंबंधी ज्या काय इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला शेअर करणार आहोत. हां, तर आपले दोघांचे समोर आपल्याला स्कॅन करायचं आहे. सो म्हणजे गाईज बघा, आपण आलो आहे शेख जायद ग्रँड मॉस्क इथे आणि हा ना, एवढा मोठा सिंगल पीस कार्पेट. जो काय कार्पेट आहे तो सिंगल पीस आहे आणि हा मंडळी हा जगातला सगळ्यात मोठा झुमर, बिगेस्ट शॅन्डलर ऑफ द वर्ल्ड, गिनीज बुकमध्ये याचा रेकॉर्ड आहे. आणि हा जो कार्पेट आहे हा पूर्ण एकाच म्हणजे आहे, एकच कार्पेट आहे हा पूर्ण. नो जॉईंट्स नाही आहे त्याला काही. तुम्ही बघू शकता पूर्ण रूममध्ये एकच कार्पेट आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकता. बघा शेख जायद ग्रँड मॉस्क. आता आपण एक्झिट करतोय मॉस्कमधून आणि तुम्ही मागे बघू शकता मॉस्क गार्डन बघा. Regular houses, common houses, even big houses too for Arabs, because they like to live in the big houses compared to small houses. To the left you can see your private beach villas and resorts, and this place called Al Guru. No, 25. They were discussing. Family, Sheikh Khalifa bin Zayed Al Nahyan, and each palace has own private beach. They have separate private beach, all of them. Also they have own airport here in this place. It's called Al Bateen Executive Airport, only for the royal families. Is this family? It's called Abu Dhabi Islamic Bank, in short form ADIB. To the left corner, the Central Bank of UAE. National Oil Company, just the offices inside. All these 5 towers to the left corner you can see very close to each other. 5 towers, Etihad Towers in English, in Arabic Abrajul Ittihad. In between 2 towers, views for hotel. They already showed inside this palace hotel. It's called Emirates Palace, and this is a VIP entrance we passed. Palace before just for a while, and they decide to turn into hotel. So since 2003 they convert into hotel. No more palace, just a hotel, 5-star. The sky view of this hotel very nice and beautiful, especially from Etihad Towers. Both sides wings, east and west, and still royal access from both sides.
11 helipad stations is still operational for the royal families. Behind this hotel, they have a private beach, a long beach up to 2 kilometers, only for the hotel guests. So we are here just photo stop. Mosque, and each mosque is under control by this Ministry of Interior. And you know the people who work for this ministries, only lazy people. We call lazy Arabs. They have good jobs compared to immigrants, good salaries, and the minimum wage for Arabs 10,000 USD per month. They work 5 days a week. They work up to 6-7 hours a day maximum. Coming up to the right, Zayed Sports City, like all different kind of sports in Abu Dhabi, all together at the one place. In English, Zayed Sports City. In Arabic, Medina Zayed Al Riyadiyah. Medina means city. Zayed is the first king name of Abu Dhabi. Al Riyadiyah means sports. And even if you read the sign here, just two languages mentioned on sign clearly, Arabic and English. Arabic is the main and official language in this country. Second, English, because 75-80% immigrants and everybody is speaking English. Coming up, another government building. They have private court. It's called Judicial Department, second prison, jail. And look at that picture on the right, the former ruler of Abu Dhabi and the president of UAE. And his name Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan. He is the current king of Abu Dhabi and UAE. In this country, no elections, no democracy. It's just the family's ruler system. 7 emirates and 7 different royal families. So everything is under control by ruler's family in this country. To the left you can see hearing about this place. It's called Al Bateens, a leaning tower. That's a hotel, Hyatt Capital Gate, a 5-star hotel. Recently they changed the name of this hotel. Now it's called Andaz. गाईज आता आपण आलो आहे नेक्स्ट स्टॉपला, जे आहे एमिरेट्स पॅलेस. सो गाईज आता आपण पोहोचलो आहे एमिरेट्स पॅलेसला, अबुधाबी. जे इथलं किंग त्यांचं पॅलेस होतं, पण आता ते हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे आणि खूप महागडं हॉटेल आहे अबुधाबीमधलं. आणि त्याच्यासमोरच बघा आणखी एक 5-स्टार हॉटेल आहे. बघा बघा हॉटेलचं बघा तुम्ही पॅलेस, जसे आपल्याकडे असतात ना महल, तसेच आहेत. जसं आपलं राजस्थानला आहे, जोधपूरला जो आहे त्याप्रमाणेच आहे. पॅलेसचं त्यांनी हॉटेलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. एमिरेट्स पॅलेस मॅन्डरिन, बघा एमिरेट्स पॅलेस मॅन्डरिन ओरिएंटल अबुधाबी 5-स्टार hotel. See small and low-rise building. If we compare to Dubai, Dubai has many high-rise and skyscraper, especially on Sheikh Zayed Road, Dubai Marina and Jumeirah Beach residence. Abu Dhabi is totally different. Abu Dhabi is basically more traditional city. Look straight up front, you can of Abu Dhabi, a 5-star hotel. .2 kilometer only. Only 3 activities here. First, Abu Dhabi Marina Yacht Club to the left. Second, Heritage Village. We are heading there. Number 3, Marina Helipad Station is coming up to the left. The helicopter tour ride for Abu Dhabi city only from this spot. And this is artificial, man-made. सो गाईज आता आपण आलो आहे आपल्या नेक्स्ट स्पॉटला, हेरिटेज विलेज.
So guys, we द म्युझियम. म्युझियम ऑफ हेरिटेज विलेज अबुधाबी. ओल्ड स्टाईलचे बँगल. भांडी जुनी. म्युझियम ऑफ अबुधाबी. बघा अबुधाबीची जुनी संस्कृती दाखवली आहे इथे पूर्ण. 2 बुक यूज बाय द पर्ल ट्रेडर्स. जुन्या प्रकारचे बुक्स. ब्रश. दागिने क्लीन करायचे. बघा मायक्रोस्कोप. लॉबस्टर. बघा कॅमल हार्नेस. आणि त्याच्यावर टाकून बसतात ते. जुना तराजू. बघा वेट मशीन. हे सुतारांचं साहित्य. पर्वत वगैरे. हे बघा शेतीशी रिलेटेड हत्यारं. आपला टिकाव. बघा नांगर. फावडा. आणि हे बघा हे युद्धचे रिलेटेड तलवार. आणि हे बघा ब्रॉन्झ कॉईन्स आधी यूज केले जायचे ते. आणि नोट्स फ्रॉम इराक, इजिप्त, सिरिया अँड ओटोमन एम्पायर. जुन्या काळातल्या नोट्स फ्रॉम डिफरंट कंट्रीज. आणि बघा ॲरोज. बंदुकी बघा जुन्या. ह्या गोळ्या. परत बंदुकी ओल्ड सगळ्या. इकडे बघा शेळ्या, मेंढे, बैल. हिरवळ खूप आहे पण अबुधाबीला दुबईच्या मानाने. स्कायलाईन ऑफ अबुधाबी बीच. आणि उंच उंच बिल्डिंग. खूप भारी वाटतं एकदम अबुधाबीला आहे. Даже лошади это очень сильно большой лоб. आता आपण आलो पुढच्या स्टॉपला मरीना मॉल. आणि लंच ब्रेक पण इथेच आहे. आणि मॉल पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. सो चला. आम्ही तसं मगाशी मॅगडीमध्ये खाल्लं आहे. चतुर्थी असल्यामुळे व्हेजच आहे. सो बघू काही जेवणाला व्हेज मिळतं का. नाहीतर मग आपला कोल्ड्रिंक वगैरे पिऊ. नंतर चहा कॉफी स्टारबक्समध्ये. आपण आलो आहे मॉलच्या फूड सेक्शनला. कोर्टमध्ये आलो आहे. सो इथे बघा हे ज्यूसचं दुकान आहे. एक कॅन ऑफ पाय म्हणून फूड कोर्ट आहे. बाकी आपलं पिझ्झा हट, ओपीएस, KFC, बर्गर किंग. तर तिकडे बघा पांडा चायनीज, डॉनर, मॅगडी. जास्त नाही येत पण आहे. ठीक आहे चांगलं आहे. पापा जॉन्स पिझ्झाचं पण